कोथरूड येथे तरुणावर गोळीबार केल्या प्रकरणात फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक 2च्या पथकाने बेड्या ठोकल्या। त्याच्याकडे 878 ग्रॅम गांजा सापडला। मुसाब शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे। बुधवारी खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल घावटे यांना आरोपीविषयी माहिती मिळाली। तेथे जाऊन पाहणी केली असता त्यांना एक व्यक्ती उभा असलेला दिसला। पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या। त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याच्या खांद्यावर एक सॅक होती। पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली। यामुळे मुसाब इलाही शेख याच्याकडे पोलिसांना गांजा आढळून आला। हा गांजा त्याने विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे। त्याने हा गांजा तेजस डांगे याच्याकडून घेतल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी डांगे याला देखील ताब्यात घेत अटक केली। मुसाब याला आता मकोका प्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्याच्यावर जबरी चोरी, गंभीर मारहाण, हत्यार बाळगणे, खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत।